रामेश्वरम कॅफे बँगलोरची दहशत काही वेगळीच आहे बॉस. लॉन्च होण्याआधीच सगळ्यांनी निगेटिव्हिटी पसरवायला चालू केली. ओव्हरहाईप्ड जागा आहे, जाऊ नका. बेंगलोरमध्ये फेमस आहे, तिकडे चालतंय, पुण्यात चालणार नाही. खूप तुपाचा वापर करतात आणि असे बरंच काही. पण या सगळ्या बडबडीमध्ये त्यांचा नक्की बिझनेस मॉडेल काय आहे हे कोणी विचारच केला नाही. बाकी हॉटेल्सच्या कंपॅरिझनमध्ये रामेश्वरम कॅफे हे एक वेल इम्प्लिमेंटेड QSR मॉडेल आहे आणि ते साऊथ इंडियन क्युझिन सर्व करत आहेत. मल्टिपल काउंटर्स आहेत जिथे तुम्हाला स्पेसिफिक डिशेस मिळतात. ॲडव्हान्समध्ये बिल पे करायचं आणि मग रिस्पेक्टिव्ह काउंटरला टोकन द्यायचं, इतकी सिंपल प्रोसेस. मला साधारण 10 ते 12 मिनिटांनी सगळ्या डिशेस मिळाल्या. एक अस्सल खवय्या म्हणून मी त्यांचं फूड एक्सप्लोअर करायला गेलो. आता आपल्या कामाचा मुद्दा तो म्हणजे इथलं फूड. आम्ही ट्राय केलं घी पोडी मसाला डोसा, ओपन बटर मसाला डोसा, घी पोडी इडली आणि फिल्टर कॉफी. सर्व डिशेस छान होत्या आणि त्यासोबत मिळणाऱ्या 2 चटणी आणि सांबर हे देखील चविष्ट होते. मला पर्सनली तरी कुठेही तुपाचा एक्सेसिव्ह यूज केलेलं जाणवले नाही. सगळंच एकदम लाईट आणि हेल्दी खाण्याच्या नादात आपण हे ॲक्सेप्ट करतच नाही की काही गोष्टी अशाच सर्व केल्या जातात. निगेटिव्ह सांगायचं झालं तर तो फक्त एकच पॉईंट, तो म्हणजे इथे प्रॉपर सिटिंग स्पेस नाही. मी तर सजेस्ट करेल एकदा आवर्जून जा आणि बघा की त्यांनी किती छान पद्धतीने सिस्टीम्स लावल्या आहेत. आणि हो, सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी पटल्या पाहिजेत हे पण काही गरजेचं नाही. हा स्ट्रेट फॉरवर्ड रिव्ह्यू ऐकून पटलं तर जा किंवा इग्नोर करा. विशिंग द रामेश्वरम कॅफे पुणे अ ह्यूज सक्सेस.